नमस्कार मंडळी, गावाकडची चव ह्या युट्यूब चॅनलवरती आणि फेसबुक पेजवरती तुमचं स्वागत आहे। आता का नाही उन्हाळा दिवस आहे आणि सीजन आपला म्हणजे चाललाय कशाचा, तर आंब्याचा। आता आंब्याच्या सीजन मध्ये का नाही असं म्हणजे आंब्याचं लोणचं, कैरी आंबा किंवा हापूस आंबा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या आंब्यांचं का नाही आपण वेगवेगळे पदार्थ करून खातो। तर आपण नाही का नाही गावाकडच्या पद्धतीने आंब्याचं का नाही आमरस बनवणार आहे। आता आमरस आपल्याला काय मिक्सरला बनवायचा नाही किंवा कुठल्या यंत्राने बनवायचा नाही, आमरस आपल्याला का नाही हाताने बनवायचा आहे। तर तो आमरस कसा बनवायचा का नाही त्याची रेसिपी पाहून घेऊया। ही पिक्के आंबे का नाही बाजारातून काल आणलेले इथं 7 आंबे घेतलेले इथं, त्याच्यासाठी मी 7 आंबे घेतलेले इथं आणि आपल्याला 1 सपाट वाटी मी का नाही साखर घेतलेली आणि 5 वेलदोडे घेतलेले इथं आणि का नाही आपल्याला मी माठातलं थंड पाणी घेतलेले आमरस करण्यासाठी। आमरस बनवायला आपल्याला थंड पाण्याचाच आमरस बनवायचा आहे आणि आपण थोडंसं चवीनुसार म्हणजे आमरस असा फिका बनवू नये म्हणून ना चवीनुसार थोडंसं मीठ टाकणार आहे। तर सगळ्यात अगोदर आहे का नाही ही आंबा मी स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे। आंबा धुताना का नाही आपल्याला पूर्ण असा आंबा धुवायचा, तर 2 पाण्याने आंबा आपल्याला धुवून घेणार आहे। आणि आंबा धुताना का नाही हे जे तोंडाचं असतं ना, हे देठाचं जे काळं ते हे असं पूर्ण असं काढून घ्यायचं आहे आपल्याला। स्वच्छ असा आंबा आपल्याला करून घ्यायचा आहे। आता आंब्या का नाही मी धुवून ह्या कढईमध्ये ठेवते, कारण आपल्याला आंबांना 2 पाण्याने धुवून घ्यायचा तो। हा बघा आता आपण एका पाण्याने आंबा धुवून घेतलेलं आहे स्वच्छ। आता हे पाणी वतून द्यायचं आहे आपल्याला आणि परत ह्याच कढईमध्ये ना आपल्याला दुसऱ्यांदा आंबा धुवून घ्यायचा तो। आता परत ह्याच कढईमध्ये आपले मी टाकून घेते, परत आपल्याला ह्याच दुसऱ्या पाण्याने आंबा धुवून घ्यायचं तर त्या पद्धतीने आपल्याला मी पूर्ण असा आंबा स्वच्छ करून घेतलेले इथं बघू शकता। हा बघा असं आंब्याचे पूर्ण देठ काढलेली इथं। आता ही 2 पाण्याने आंबा आपल्याला धुवून घेतलेले आहेत मी। तर ह्या पातेल्यामध्ये मी आमरस बनवणार आहे। आता पूर्ण आहे का नाही हे जे आंबे आहेत ना, हे जे तोंड आहे ना, तोंड असं मोठं करून घ्यायचं आणि आपल्याला ना ह्या असा आंबा थोडासा दाबून दाबून ह्याच्यातली कोय आपल्याला अशी काढून घ्यायची। असं आपल्याला पूर्ण का नाही ह्याच्यातली आतला गाभा पूर्ण असा काढून घ्यायचा आहे। ह्याच पद्धतीने का नाही मी सगळ्या आंब्यातले ना कोय आणि गाभा काढून घेणार आहे। हा का सगळ्या आंब्यांचा का नाही गाभा आणि कुया मी साईडला करून घेतलेला आहे। हा शेवटचाच आंबा राहिलेला आहे बघा। आता ह्याचा सुद्धा आपल्याला कोय सेपरेट काढून घ्यायची। मस्त असा बघा कसा गाभा पडतोय, हा बघा तुम्ही बघू शकता। आता हे कुयाचं आहे का नाही, कुया सुद्धा आपल्याला अशा हातानेच पिळून आहे का नाही साईडला करायचं। तर आमरस आहे ना एकदम असा ना आपल्याला मिक्सरला कधीच करू नये, कारण हातावला आंब्याचा रस जो केलेला असतो ना हा चविष्ट असतो आणि चवदार सुद्धा लागतो। आणि आमरस करताना ना एकदम असा खिरीवाणी करायचा नाही, ह्यातला जो गाभा आहे ना थोडासा आपल्याला मोठवाट ठेवला का नाही म्हणजे आंब्याचा रस आहे ना खायला छान लागतो। ह्याच पद्धतीने मी खुया सगळ्या साईडला करणार आहे। सगळ्या कुयांचा मी गाभा काढून घेतलेला आहे बघू शकता तुम्ही। हा बघा आता ह्या ज्या साली आहेत का नाही, ह्या साली आहेत ना अशा उलट्या करायच्या आणि त्याला सुद्धा रस राहिलेला असतो ना, असा गाभा राहिलेला असतो। हे सुद्धा आपल्याला थोडंसं पाणी ओतून आहे का नाही ह्या उलट्या साली करून अशा का नाही ह्या थोड्याशा पाण्यामध्ये का नाही आपल्याला धुवून घ्यायच्या। तर हा बघा ही जी साल आहे ना ह्या गार पाण्याने आपल्याला थोडंसंच पाणी ओतायचं आपल्याला आणि ह्याच्यामध्ये का नाही हे असं हलक्या हलक्या हाताने का नाही ह्याचा ना गाभा आपल्याला काढून घ्यायचा आहे। ह्या पद्धतीनं मी असं ना सगळ्या सालींचा असा गाभा काढून घेणार आहे एकसारखा। एकदम फुलपात्रभर पाण्यात आहे का नाही मी फक्त त्या साली धुवून घेतलेल्या आणि आपण तर कुयाचा तर अगोदरच गाभा काढून घेतलेला। तर मस्त असा का नाही आपला आमरस झालेला आहे हातावरचा बघू शकता। अगदी पातळ सुद्धा नाही, पण आपल्याला का नाही आता ह्याच्यामध्ये ना ही जी वाटी भरून साखर घेतलेली ना, पण एवढी सगळी घालायचीच नाही आपल्याला, मुळातच आपल्याला ह्या 2 पळ्याच टाकायच्या तर साखरेच्या, कारण आंबाच गोड आहे।
ह्या 2 पळ्या मी साखरेच्या टाकलेल्या आहेत. आणि जे हे वेलदोडे आहेत ना आपल्याला, ही 5 वेलदोडे घेतलेले ना, हे असे बारीक टिचून ह्याची पूड करून आपल्याला रसात टाकायची. ही वेलदोड्याची जी पावडर जी आपण करतो का नाही, ही आपल्याला का नाही जास्त अशी बारीक करायची नाही, मोठी करायची, मोठवाड ह्या पद्धतीने. बघा ह्या पद्धतीने आपल्याला करायची. आणि आता हे ना रस आहे ना आपल्याला चांगला असा ह्यातली साखर आपल्याला विरघळून घ्यायची. बघा रस आहे ना कधी सोमट पाण्यात करायचा नाही, गार पाण्यातच करायचं. सगळी साखर आहे ना आपल्याला हलवून घ्यायची ह्याच्यातली. आणि ह्या पळीनीच जर गाब्याचा जर अशी गुटुळी जर असेल ना, तर ह्या पळीनीच हलवून घ्यायची असं. म्हणजे रस बघा दिसायला अगदी गावाकडच्या पद्धतीने कसा छान असा आमरस दिसतोय. आता ह्याच्यामध्ये का नाही फक्त चवीपुरतं म्हणजे टाकायचं म्हणून टाकायचं असतं आपल्याला मीठ. एकदम एवढं बोटाच्या कांड्यावरती येईल ना एवढंच मीठ आपल्याला ह्याच्यामध्ये टाकायचं. आणि सगळी साखर ह्याच्यातली विरघळून घ्यायची आपल्याला. बघू शकता आपला आमरस पूर्ण अशी साखर ह्याची विरघळून गेलेली. हा बघा मस्त असा आपला आमरस तयार झालेला आहे. आता मी बाकीचा स्वयंपाक सुद्धा केलेला आहे. तर आता का नाही संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि संध्याकाळच्या जेवणातच मी आमरस, चपाती आणि बाकीच्या 2 वस्तू बनवलेल्या आहेत. त्याचं ताट बनवून आहे का नाही आमचा दादा टेस्ट करून दाखवणार आहे. तर आता मी ताट बनवून घेते. हा आमरस झालेला आहे. भात केलेला आहे मी, मसाले, चपाती आणि थोडंसं तळलेले. आणि आता हे ना आमरस या वाटीमध्ये देते. एकदा साध्या सोप्या पद्धतीने ही मी आमरस बनवलेला आहे मस्त असा. साध्या पद्धतीने भात सुद्धा बनवलेला आहे, चपाती आणि तळण आणि आमरस. आता आमचा दादा टेस्ट करणार आहे. गावाकडे म्हणलं ना की ह्याच पद्धतीने रस केला जातो. अगदी मिक्सरला करायचा जर म्हटलं का नाही एकदम अगदी खिरीसारखा रस होतो. आणि त्याची चव पण बघा वेगळी लागते. पण हातावला रस आहे का नाही एकच नंबर लागतो. आणि तुम्ही करून बघा. खतरनाक किती झालाय ग, गोड झालाय हो. आणि भात पण चांगला झालाय, छान झालाय ना. तर चला मंडळी, मग आमच्या आजच्या आमरसाची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर आमच्या रेसिपीला आजच्या लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि आमरस कसा काय झालाय का नाही हे कमेंटमध्ये कळवायला का नाही विसरू नका. चला भेटूया पुढल्या रेसिपीमध्ये एक नवीन पदार्थ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.